हे बघ, तुला फायब्रॉइड आहे, पण त्याच्याबरोबर प्रेग्नन्सी पण आहे आणि तुला ही नकोय, कारण तुला भीती वाटते की त्याचं अबॉर्शन होईल किंवा लवकर डिलिव्हरी होईल. तू घाबरू नकोस पहिल्यांदा. एक तर फायब्रॉइड असून सुद्धा तुला प्रेग्नन्सी आहे, ही चांगली गोष्ट आहे. कित्येक वेळेला काय असतं, खूप मोठं फायब्रॉइड असेल किंवा ते गर्भनलिकेवर दबलं जात असेल, तर त्यांना फायब्रॉइड असल्यामुळे गर्भधारणच होत नाहीये. त्यांना फायब्रॉइड काढून टाकायचं ऑपरेशन करावं लागतं. तुला तर ऑलरेडी प्रेग्नन्सी झालीये, तर तू घाबरू नको. जर अगदीच गर्भपात झाला तर पुढे बघू, पण आपण स्वतःहून गर्भपात नको करायला. जी अगदी आतल्या बाजूला वाढणारी फायब्रॉइड असतात ना, त्याला आपण सबम्युकोझल फायब्रॉइड म्हणतो, तर ते गर्भपात करू शकतात कधी-कधी, प्रत्येक वेळेला नाही. पण जी बाहेरच्या बाजूला जी फायब्रॉइड असतात, त्याचा काहीही प्रेग्नन्सीवर परिणाम होत नाही. त्यामुळे काय होतंय हे आपण बघूया, पण वरचेवर तुला दाखवायला यायला लागेल. पण प्लीज तू गर्भपात तेवढा करू नको. ओके?